सन्मान्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही इथे जमलेलो आहे. जिल्हा वकील संघातर्फे रॅली काढण्यात आली होती महिलांनी आणि तसेच अभिवादनाचा कार्यक्रमसुद्धा जिल्हा वकील संघामध्ये आयोजित करण्यात आला. अहिल्याबाई होळकर राजमाता यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मा जिजाऊ आणि त्यानंतर तारा राणीबाई आणि त्यानंतर अहिल्यामाता होळकर यांनी मराठ्यांचं साम्राज्य पुढे चालवलं. हे सगळं चालवत असताना 18 पगड जातींचा विचार करून न्यायव्यवस्थेचा विचार करून त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने त्यांचा राज्यकारभार चालवला. आज त्यांच्यावर हा सगळं करत असताना बराचसा दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. त्यांचे पती, त्यांचे सासरे, त्यांचा मुलगा हे सगळे मयत झालेले असताना ज्यावेळी त्यांचा राज्यकारभार चालू होता, तो राज्यकारभार चालू असताना तिथे दरोडेखोरांचा फार वावर सुटला होता. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःच्या मुलीचं स्वयंवर ठेवलं आणि त्या स्वयंवरादरम्यान त्यांनी सांगितलं की जो कोणी इथे पडणारे दरोडे चोऱ्या थांबवेल त्यांच्याशी माझ्या मुलीचा विवाह लावून देईल. आणि खरंच त्यांनी विवाह तो लावून दिला. हे करण्यामागचा उद्देश हा होता की जे त्या समाज ज्यावेळेस दरोडेखोरांना चोरांना घाबरत होता तर त्यांच्यामध्ये एक ताकद येईल, उत्साह निर्माण होईल या उद्देशाने त्यांनी ते स्वयंवर मुलीचं ठेवलं होतं आणि ते खरंच यशस्वी झालं. त्यानंतर त्यांच्या राज्यामध्ये कधीही दरोडा पडला नाही, चोऱ्या झाल्या नाही. हे सगळं करत असताना महिलांचं पहिल्यांदा जर सैन्यदल पूर्ण इतिहासामध्ये कोणी उभारलं असेल तर ते अहिल्याबाई होळकर आहे. एवढं सांगून की माझे दोन शब्द. ॲडव्होकेट संतोष गंगाधरराव चव्हाण माझ्यासोबत गायकवाड साहेब आहेत, भद्राज साहेब आहे, आवारे साहेब आहे, लबडे साहेब आहे. आम्ही सर्व वकील बांधव आहोत.